मोहिनी जाधव आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल ज्या पद्धतीने वामन म्हात्रे यांनी स्टेटमेंट दिलं होतं, तुमच्यावरती ज्या पद्धतीने केलं होतं, काय नक्की त्यावेळेस घडलं होतं, काय सांगाल त्याबद्दल सविस्तर थोडं सांगा। मी सकाळपासून या सगळ्या आंदोलनाचं वार्तांकन करतच होते। त्यानंतर मला जेव्हा कळलं की आपल्या बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे ट्रॅक अडवून लोकांनी ठेवला आहे, त्या ठिकाणी वार्तांकन केलं आणि 11:30च्या सुमारास मी घरी गेले, जेवले, चेंज करून मी पुन्हा त्या ठिकाणी जेव्हा वार्तांकनासाठी जात होते शाळेच्या परिसरात, त्यावेळेला शाळेकडून वामन म्हात्रे आणि त्यांचे सहकारी येत होते, जे माजी नगराध्यक्ष आहेत आणि शिंदे सेनेचे ते आत्ताचे सध्याचे शहर प्रमुख देखील आहेत। ते जेव्हा येत होते त्या बाजूनं आणि मी त्या ठिकाणी वार्तांकनासाठी जात असताना आमच्या बदलापूरच्या जुन्या नगरपालिकेच्या इथे ते माझ्या समोर आले आणि त्यांनी मला थांबवलं। ते मला म्हणाले की मोहिनी, तुम्ही पत्रकार सगळे आग लावता, बातम्या करता आणि निघून जाता। तर मी म्हटलं नक्की आम्ही काय केलंय दादा असं? तर ते मला म्हणाले की तुम्ही शहानिशा करत नाही की नक्की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय? तर म्हटलं आम्ही शहानिशा करूनच बातम्या केलेल्या आहेत। तर ते मला म्हणाले की तुमच्या पत्रकारांवर खरं तर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तुम्हा सगळ्या पत्रकारांना पोलिसांनी आत टाकायला पाहिजे। म्हटलं तुम्ही पोलिसांना तसं सांगा। मग त्यावर ते चिडले आणि मला म्हणायला लागले की तुझा रेप झालाय का की तू बातमी करायला आली आहे? तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला ही भाषा शोभत नाही, एका महिला पत्रकारासोबत तुम्ही बोलताय, त्याचं तरी निदान भान ठेवा। हे सगळं झाल्यानंतर दुपारी 1:30 वाजता मी या पोलीस स्टेशनला आले तक्रार नोंद करण्यासाठी। कालपासून आत्तापर्यंत माझी तक्रार नोंद करून घेतली जात नाहीये। मला वेगवेगळ्या प्रकारची पोलिसांकडून उत्तरं येत आहेत, आमच्यावरती प्रेशर आहे, कामाचं प्रेशर आहे, अशा प्रकारची उत्तरं देत आहेत। अजूनही गुन्हा नोंद होत नाही। आजही मला पोलीस म्हणतात की उद्या या म्हणून। काय पोलिसांचं एकंदरीत काय म्हणणं आहे, एकंदरीत तसं सविस्तर सांगा, कारण की कालपासून तुम्ही म्हणताय की कार्यालयाची माणसं आणि आम्ही देखील या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बसलायत, परंतु पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नाही, काय उत्तरं दिली जातात? हो, आमच्या दैनिक सकाळमधलं आमच्या वरिष्ठ, आमच्या ज्या ठाणे ब्युरो चीफ आणि वरिष्ठ पत्रकार या ठिकाणी आले होते। आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी कालपासून प्रयत्न करतोय। मी 1:30 वाजल्यापासून आहे, ऑफिसवाले आल्यानंतर पण आम्ही पोलिसांना सांगतोय गुन्हा नोंद करायला, विनंत्या करतोय, तरीही अजूनपर्यंत पोलीस तक्रार नोंद करत नाहीयेत। पोलीस सांगतायत की कालपासूनचं आमच्यावरती कामाचं प्रेशर आहे, सगळं आहे, तर त्याच्यामुळे आम्ही थोडा उशीर लागेल। मग काल त्यांनी सांगितलं की आज नको, उद्या करूयात। आत्ता मी जेव्हा पोलीस स्टेशनला आले त्यांनी मला सांगितलं, आमचे सिनियर पोलीस, की उद्या या म्हणून। अशा प्रकारे ते मला उत्तरं देतात आणि टाळाटाळ करतात। चित्रा वाघ आल्या होत्या, चित्रा वाघ यांच्याशी देखील तुमची बोलणं झालेलं आहे, त्यांनी काय तुम्हाला सांगितलं? त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला अशी घटना घडते, मग तो समोरचा व्यक्ती कोणताही राजकीय व्यक्ती असू देत, त्याचं पहिले थोबाड फोडा आणि मग त्याला घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशनला येऊन पोलिसांना सांगा आता काय ते करा म्हणून। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी ज्यांच्यावरती वामन म्हात्रे जे बोलले होते त्या गुन्हा नोंदवायची प्रक्रिया करतायत, परंतु पोलिसांकडून कोणतंही उत्तर दिलं जात नाही, टाळाटाळ केली जाते, असा आरोप जो आहे तो मोहिनी जाधव यांनी केलेला आहे। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, बदलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।